पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। कोट्यावधी रुपयांचे टेंडर काढूनही धुळे शहरात आमदार आयुक्त किती लुटून खाणार, शिवसेना उबाटाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। धुळे शहरात शिवसेना उबाटा नागरिकांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय इथं आंदोलन करण्यात आले। धुळे शहरातील बंद पद दिव्यांच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला असून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरून जोरदार निदर्शने केली। ऐन दिवाळीत शहरातील अर्ध्याहून जास्त पददिवे बंद असून नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतोय। दरम्यान 13 कोटींचा ठेका देऊनही शहरातील पथदिवे बंद असल्यानं यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आलाय। यावेळी महापालिका आयुक्तासह प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली। प्रतिनिधी परीक्षित परदेशी। मोडस ऑपरेंडी अशी आहे की नाशिकमधले आणि पुण्यामधले ठेकेदार या आयुक्तांना येऊन कोपऱ्यात भेटतात। त्यांचे ठरवतात की असं आमच्याकडे लाईट आहे, तुम्ही असं प्रस्ताव सादर करा। आणि आयुक्त जसं शहरामध्ये 1 वर्षामध्ये रस्ते होत आहेत ते दिसते आणि या शहरामध्ये गेल्या 4 वर्षामध्ये 20 कोटी रुपयाची लाईट लावण्यात आहे। या आयुक्तांचा दावा यांनी असा केला आहे की शहरामध्ये 24,000 पोल आहे। माझी माहिती, मी महानगरपालिकेत काम केलं आहे, माझ्या माहितीप्रमाणे या शहरामध्ये फक्त 12,000 पोल आहे। आणि या वल्लभ इलेक्ट्रिकल जो गुजरातचा ठेकेदार होता, ज्याला 13 कोटींचा ठेका दिला, त्याने एक लाईट सरासरी 3,500 रुपयात लावलेला आहे। जो लाईट 500 रुपयात मिळतो, जो लाईट 1000 रुपयात मिळतो, तो त्याने 8,000 रुपये दर लावले। आणि असा ऑन अँड ॲव्हरेज त्याचा एक लाईट लावण्याचा खर्च आहे 7300 रुपये, ते पण 7 कोटी जादा दराने देऊन। आणि आता गंमत पहा, जो आता पुण्याचा ठेकेदार आहे त्याचा 8% कमी ठेका, तरी त्याचा एक लाईट 11,500 रुपयाला पडतोय। अरे आयुक्त मॅडम, थोडीशी लाज बाळगा, जनाची नाही तर मनाची। तुम्ही महिला आहात, तुम्ही संवेदनशील असलं पाहिजे, तुमचीही काही जबाबदारी आहे, काहीतरी सामाजिक बांधिलकी आहे। तुम्ही किती खाणार आणि किती लुटणार आमच्या धुळे शहराला। आता तो ठेका होता 13 कोटी रुपयाचा आणि त्याच्यानंतर त्यांनी 22 लाखाचं एक टेंडर काढलं, कोणालाच माहित नाही ते कुठे लावले लाईट, कोणालाच माहित नाही। आणि आता परत 55 लाखाचा एक आणि 3 कोटी 10 लाखाचा एक, असे 2 ठेक्याचं स्थायी समितीमध्ये त्यांनी मंजूर केले। ते लावणार कुठे? शहरामध्ये। आणि मग जे 13 कोटी आपण खर्च केले ते लाईट गेले कुठे? त्यांची जबाबदारी होती 5 वर्षाची आणि अजून त्या 5 वर्षाला 1.5 वर्ष बाकी। आणि अशा प्रकारे या ठेकेदार त्यांनी पळून लावलं, त्यांच्याशी हात मिळवणी केली, भरपूर पैसे खाल्ले आणि आता परत पैसे खायचे म्हणून या ठेकेदाराने नेमलं। अशा आयुक्तांचा आम्ही तीव्र धिक्कार करतो आणि देवाला प्रार्थना करतो की हिला बाबा इथून घेऊन जा। धुळे शहरामध्ये सध्या ऐन दिवाळीच्या पर्वाच्या वेळेला अर्ध्याच्या अधिक धुळे शहर अंधारामध्ये त्या ठिकाणी आहे। महानगरपालिका विद्युत विभागाचा जो ठेकेदार नेमलेला आहे, तो ठेकेदार ठिकठिकाणी कॉलनी परिसर असेल किंवा महत्त्वाचे रस्ते असतील त्याच्यावरचे जे पिवळे पडलेले दिवे आहेत, जे बंद पडलेले दिवे आहेत, ते गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांनी या ठिकाणी बदललेले नाही आहेत। त्यामुळे ऐन दिवाळीच्या पर्वावरती संपूर्ण धुळे शहर अंधारामध्ये असताना त्याच्या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून विद्युत विभागाकडे मागणी केलेली होती की हे LED या ठिकाणचे LED बल्ब बदलवण्यात यावे, पण ते बल्ब अद्यापही त्या ठिकाणी त्यांनी बदलवलेले नाही आहेत। परवाच्या दिवशी स्थायी समितीच्या सभेमध्ये महानगरपालिका आयुक्तांनी परत वाढीव 3.5 कोटीचा ठेका त्या ठिकाणी मंजूर केला। मुळातच 10 कोटीचा पहिला ठेका दिला, त्याच्यामध्ये परत वाढ केली गेली, 13 कोटीचा ठेका झाला आणि त्यानंतर 3.5 कोटीचा ठेका त्या ठिकाणी टाकण्यात आला। एक प्रकारे धुळे महानगरपालिका आयुक्त मॅडम हे धुळे शहराला लुटून खाण्याचं काम या ठिकाणी करतायत। आणि आज संपूर्ण दिवाळीच्या पर्वावरती धुळे शहर अंधारामध्ये, त्याच्या संदर्भामध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी कंदील या ठिकाणी भेट देणार आहोत आणि जिल्हाधिकाऱ्यांनाच विनंती करणार आहोत की तुम्ही आता या धुळे शहरातला अंधकार या ठिकाणी नष्ट करायचा आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।